श्री क्षेत्र पालो विजयते। अनेक जण कमेंटमध्ये प्रत्यक्ष फोन करून असं म्हणतात की आम्हाला भगवान भैरवनाथांची भक्ती करायची आहे, महादेवाची भक्ती करायची आहे, किंवा आम्ही भैरवनाथाचे भक्त आहोत, महादेवाचे भक्त आहोत आणि आम्हाला अजून करायचं आहे। आणि जेव्हा विचारतो काय साधन करतं त्यावेळेस सांगतात की 10 मिनिटं याचा जप करतो, अर्धा तास याचा जप करतो। तर लक्षात घ्या, हे जे तुम्ही करताय ती उपासना आहे। उपासनेची परिणती ही भक्तीमध्ये होत असते। जेव्हा उपासनेचा कडेलोट होईल, उपासनेची पराकोटीची उपासना होईल, त्यावेळेस तिची परिणती भक्तीमध्ये होत असते। भक्ती प्राप्त होते, पण त्यासाठी भगवंताची कृपा पाहिजे असते आणि ती कृपा प्राप्त करण्याकरिता उपासना आवश्यक आहे। तर अगोदर उपासना करा आणि मग भगवंताच्या भक्तीचा मार्ग तुम्हाला भगवंत स्वतः दाखवतील। आणि थोड्या साधनेनं लगेच मनामध्ये अहंकार निर्माण होतो, हे खूप मोठा दोष आहे साधनेमधला। आपण थोडंसंही साधन केलं की लगेच मनामध्ये अहंकार निर्माण होतो। यापासून स्वतःला दूर ठेवा, निष्कांचन भावानं दास समजून उपासना करा। भगवंत नक्की त्यांची भक्ती प्रदान करतात। रामकृष्ण हरी।